महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघातली मौदा नगरपंचायत एक हाय प्रोफाईल लढत आहे आणि याच नगरपंचायतमध्ये भाजपकडून प्रसन्ना तिडके हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे। भाऊ, उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी तुम्ही भाजपात आले आणि आता भाजपाचा फॉर्म भरून प्रचारही सुरू केलेला आहे, काय सांगणार? आम्ही गेल्या 2 पिढीपासून काँग्रेसचा मी कार्यकर्ता होतो। मला आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांनी सगळ्यात पहिले जिल्ह्यात काम करायचो। जिल्ह्यात मी महासचिव होतो। त्याच्यानंतर मला नानाभाऊ पटोले साहेबांनी त्यांच्या महाराष्ट्र प्रदेशचे जेव्हा ते अध्यक्ष झाले त्यांनी मला सचिव बनवलं। भंडाऱ्याचा मी प्रभारी होतो, भंडारा जिल्ह्याचा सहप्रभारी। त्यानंतर सपकाळ साहेब झाले। सपकाळ साहेबांनी मला त्यांचं माझं काम पाहून, माझं कार्य पाहून मला महासचिव बनवलं आणि मला साकोली जिल्ह्याचा प्रभारी म्हणून नियुक्त केलं। पण आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये असं होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे राजकारण घडत होतं की आपल्या गटाचा कोण, आपल्या गटात कोण लोक आपल्या सोबत राहते, तेवढंच तिथपर्यंत आहे। सामान्य कार्यकर्त्याचं जे पार्टीला झटणारा किंवा त्यांच्या सोबत राहणार म्हणजे पार्टीला घेऊन चालणारा असे लोक त्यांना नाही पाहिजे। खासदार श्यामकुमार बर्वे असेल, सुनील केदार असेल, बरेच त्यांचे कसं आहे तिथे 4-5 लोकांचीच मंडळी आहे का जो निर्णय जिल्ह्यावर थोपतात, म्हणजे कार्यकर्त्यांवर थोपतात। आजपर्यंत हेच काम करत आलेले आहे ते सामान्य। आता तुम्ही पाहिलं असेल कालपासून परवापासून सगळेच लोक आता जे कार्यकर्ते, आता मला बरेच फोन आले कार्यकर्त्यांचे का भाऊ आम्हाला तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही तुमच्या सोबत राहिलो असतं। इथं घुटमळ होऊन आली आहे, इथं आम्हाला आमच्यावर निर्णय थोपत चालले आहेत, म्हणजे एकतर्फी निर्णय देणे कुठल्याही गोष्टीचा। कारण तिथल्या कार्यकर्त्यांची बैठक नाही किंवा तिथले विचार नाही का कोण तिथे येऊ शकते। आता नगरपंचायतची जेव्हापासून निवडणूक लागली, आमचं मौद्यासारखा जे जिथं आम्ही ग्रामपंचायत लढवली तिथं आम्ही पहिली नगरपंचायत जेव्हा ग्रामपंचायतपासून पहिली नगरपंचायत मौद्याला झाली तिथं एकत्र येऊन काँग्रेसने तिथं पहिल्यांदा तिथं तेव्हा तर बावनकुळे साहेब पण तिथले विधानसभेचे आमदार होते, मंत्री होते त्यावेळेस पण तरी आम्ही काँग्रेसवाल्यांनी एकत्र येऊन तिथं काँग्रेस लढवली आणि आम्ही तिथं सगळे मिळून तिथं तो काँग्रेसचा अध्यक्ष बसवला। 9-10 लोक तिथे काँग्रेसचे नगरसेवक आले। पण जेव्हापासून आता ही निवडणूक लागली तेव्हापासून पुन्हा सातत्याने आम्हाला तिथं बाजूला हा तू त्या गटाचा आहे किंवा तुझे नेते वेगळे आहे असं मला ते त्यांनी दाखवलं, बोलून जाणवलं मला का बा तू आमच्या गटाचा नाही, तू दुसऱ्या नाना पटोलेचा तुझा नेता काय म्हणते। ह्या सगळ्या गोष्टी समोर येत गेल्या, म्हणूनच मी हा निर्णय घेतला का ह्या पक्षात काही ठेवलेलं नाही आहे, कारण इथं गटाचं राजकारण जास्त आहे, पार्टीचं कमी होत आहे पक्षाच्या। म्हणून मी हा निर्णय घेऊन मी भाजप पक्षाकडे मी गेलो आणि तिथे हे झालो। कुठल्या मुद्द्यांवर प्रचार करणार आहे? ज्या पक्षावर तुम्ही आतापर्यंत टीका केली त्या पक्षासाठी मतं मागायची आता तुम्हाला? मी बघा असं आहे की तिथे बरेचसे मुद्दे आता अजून बाकी आहे। ठीक आहे, बावनकुळे साहेब तिथे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याच माध्यमातून त्यांनी बरेच कामं केले, नाही केले असं नाही आहे। त्यांनी तिथले सिमेंट रस्त्याचा पासून तिथल्या वार्डातला विषय असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी लक्ष दिलंच आहे। पण ज्या काही आता आम्ही जे एक बनवलं आहे काल बसून की बा कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला निवडणूक लढायची किंवा आपल्याला ते मुद्दे कसे आपण त्याच्यातनं हे निष्कारात करू किंवा त्यांना आपण कसा त्या विकासाच्या माध्यमातून असे बरेचसे अजून बऱ्याच गोष्टी आहे। मग काल बावनकुळे साहेब येऊन गेले, त्यांच्यासोबत ही बैठक झाली, त्यांच्यावर चर्चा करून आम्ही तो हे करू। काँग्रेसचे जे उमेदवार आहे ते किती मोठं चॅलेंज आहे तुमच्यासमोर असं वाटतं? नाही, माझ्यासमोर काही चॅलेंज नाही आहे, कारण मागच्या वर्षी तो कॅन्डिडेट हारला काँग्रेस पक्षातून, कारण तेव्हाही आम्हाला काँग्रेस पक्षाला काही मोजकेच लोक तिथं त्यांनी ती निवडणूक लढली, तेव्हाही मला बाजूला सारवलं त्यांनी आणि तो हारला तो कॅन्डिडेट। आता असं काही चॅलेंज नाही आहे, आता एक मताने सगळे सोबत बसून आपण ही निवडणूक लढणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघातला तो नगरपंचायत आहे मौदा, त्यामुळे त्याकडे लक्ष लागलेलं महाराष्ट्राचं। हो, खरं आहे ना, कारण महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे आणि मौदा हे नाही म्हटलं तरी एक आता नावाजलेलं नाव आहे। तिथं NTPC आहे, तिथे पेन्नार आहे, इंडस्ट्रियल एरिया झालेला आहे आज मौदा, म्हणून मौदा हे एक सेंटर प्लेस मानलं जाते तिथल्या या भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातल्या मधातलं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।